अगं आई, काही दिवसात आमचा मुलगा या जगात येणार आहे हे तुला माहीत आहे आणि याच वेळी आमची मोलकरीणी तिच्या गावी गेली आणि सांगून गेली की 2 महिन्यांनी परत येईल. आता एवढ्या लवकर नवीन मोलकरीण पण मिळणार नाही आणि तू पण भावाकडे परदेशात जाऊन बसलीस. गीता उदास होऊन तिच्या आईला म्हणाली. तर आई म्हणाली, अगं काळजी करण्यासारखे काय आहे? काही नवीन मोलकरीण शोधायची गरज नाही तुला. तुझी सासू आहे ना, ती केव्हा कामात येईल? अजून तर चांगली नई तरणी आहे आणि मग तू तिला आजी बनवणार आहेस. एवढं तर करू शकतील ना त्या? तुमच्यासाठी गरज आहे तोपर्यंत काम करून घे, मग काम झालं की पाठवून दे त्यांच्या घरी. आईच्या गोष्टी ऐकून गीताचे डोळे चमकले. आई, खूप चांगली आयडिया दिलीस तू. संध्याकाळी तिचा नवरा घरी आल्यावर गीताने निराशेचा मुखवटा घालत त्याला चहा द्यायला गेली. अरे गीता, काय झालं? उदास का आहेस? मी विचार करत होती की तुमच्या आई वडिलांना काही दिवसासाठी इथे बोलून घेऊ. पण काय? पण मागच्या वेळी जे घडलं त्यामुळे आई नाराज तर नाही ना? अरे नाही, मी माझ्या आई बाबांना चांगलं ओळखतो. आपण बोलवताच दोघे धावत येतील. अहो ऐका ना, आज अमितचा फोन आला होता. सुधाजी खुश होत म्हणाल्या आणि माधवजींचा आनंद गगनात मावेना झाला. हो, इतक्या दिवसानंतर? बरं, आठवण तर आली त्याला. काय म्हणाला? तिथं सगळं ठीक आहे ना? खरं तर सुनेच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली ना, म्हणून तो आपल्याला त्यांच्या घरी बोलवत होता. आपल्या मुलाशी बोलून सुधाजींना खूप आनंद झाला. पण अचानक सुधाजी भूतकाळातील गोष्टी आठवून उदास झाल्या. खरं तर 1.5 वर्षापूर्वी सुधाजी आणि माधवजी त्यांच्या मुलाच्या घरी काही दिवस राहायला गेले होते. त्यांची सून गीता हिला माहीत होते की तिची सासू खूप साधी भोळी आहे. सुनेने त्याचाच फायदा घेण्यास सुरुवात केली. दिवसभर बिजी असण्याचा सोंग करायची आणि सासूवर सगळी कामं टाकायची. हे पाहून माधवजींना सहन झाले नाही, म्हणून ते आपल्या सुनेला म्हणाले, तुझ्या सासूबाईचे वय झालं आता, थकून जाते, म्हणून काही काम तूही करून घेत जा. हे सांगायचा उशीर होता की सुनेने सगळं घर डोक्यावर घेतलं आणि बरेच काही बोलली. सुधाजी आणि माधवजी शांतपणे उभे राहून अपमान सहन करत राहिले आणि अमित आपल्या पत्नीसमोर काहीही बोलू शकला नाही. सुधाजी आणि माधवजी त्यांच्या स्वाभिमानाचे रक्षण करत त्यांच्या हक्काच्या घरी आले. सुधाजी त्यांच्या भूतकाळातील आठवणीमध्ये हरवल्या होत्या. तेवढ्यात माधवजी म्हणाले, अरे सुधा, कोणत्या गोष्टीत हरवली आहेस? तू अजूनही त्याचाच विचार करत आहेस? लवकर सामान पॅक कर. माधवजींनी त्यांच्या पत्नी सुधाला म्हणाले, तुला माहीत आहे की अमितच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत आणि इतक्या वर्षांनी आपल्या मुलाच्या घरी सुखाचे आगमन झाले आहे. ठीक आहे, मी मानसीला सांगून येते की आम्ही काही दिवसासाठी माझ्या मुलाच्या घरी जात आहोत. वास्तविक माधवजी आणि सुधाजी यांनी त्यांच्या घराचा एक भाग भाड्याने दिला होता, जिथे मानसी आणि विनय त्यांचा लाडका मुलगा मोनू सोबत राहत होते. दोघेही घरी टिफिन सर्व्हिसचे काम करायचे. जवळच मुलींचे वसतिगृह होते, त्यामुळे त्यांचा व्यवसायही चांगला चालला होता. गेल्या काही वर्षात सुधाजी आणि मानसी एकमेकांच्या खूप जवळ झाल्या होत्या. मानसीचा मुलगा मोनूवर सुधाजी त्यांच्या सख्या आजीपेक्षा जास्त प्रेम करत होती. अगं मानसी, ए मानसी, सुधाजींनी हाक मारली. हो काकू. मानसी स्वयंपाकघरातून बाहेर आली. अगं मानसी, एक आनंदाची बातमी आहे, मी लवकरच आजी होणार आहे. अरे वा काकू, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सुधाजींच्या आनंदात सामील होताना मानसी म्हणाली, होय मानसी, आमच्या मुलाने 5-6 महिन्याची तयारी करून यायला सांगितले आणि सर्व पॅकिंग अजून बाकी आहे. तू तुझं टिफिनचं काम उरकून माझ्या मदतीला ये. सुधाजी म्हणाल्या. तेवढ्यात विनयचा आवाज आला. मी टिफिनचं काम सांभाळून घेईन, तू जा, काकूंना मदत कर. मानसीने सुधाजींना पॅकिंगमध्ये मदत केली आणि सुधाजींसोबत त्यांच्या सुनेसाठी डिंकाचे लाडूही बनवून दिले. तसेच निघण्यापूर्वी वाटेसाठी टिफिन पॅक करून दिले. दोघेही दुपारच्या ट्रेनने मुलाच्या घराकडे निघाले. दुसरीकडे अमितने त्यांना स्टेशनवरून गाडीत बसून घरी नेले. घरी पोचताच सुनेला बघून सुधाजी आणि माधवजी यांनी मिळून सर्व मतभेद विसरून सुनेला आशीर्वाद दिले. सुधाजी घरी पोचताच त्यांनी घरातील सर्व कामाची जबाबदारी घेतली. मोलकरीण नसल्यामुळे पूर्ण घरात पसारा होता. आपुलकीने सुधाजींनी आल्याबरोबर घरातला सगळा पसारा आवरला. दररोज आपल्या सुनेला सहज पचण्याजोगे आणि पौष्टिक जेवण तयार करून खायला दिले. सुनेच्या तोंडात जणू साखर विरघळली होती.
दिवसभर आई आई करत त्यांच्याकडून सगळी कामे करून घ्यायची. सुधाजी कामात इतक्या मग्न झाल्या होत्या की त्यांना येऊन किती दिवस झाले त्यांना कळलेच नाही. आणि गीताने ठरलेल्या वेळी एका मुलाला जन्म दिला. आजी आजोबांचे पाय जणू जमिनीला शिवत नव्हते. अहो, हा एकदम माझ्यासारखा दिसतो. सुधाजी आपल्या नातवाला बघताच म्हणाल्या, अगं नाही, माझ्या नातवाचे नाक डोळे अगदी माझ्यासारखे आहेत. अरे, याने तर मला ओले केले. मुलाला सुधाजींकडे देताना माधवजी म्हणाले. सगळे जोरात हसले. मूल झाल्यावर सुधाजींनी आपल्या सुनेची खूप सेवा केली. मुलाची काळजी घेणे, स्वयंपाकघरातील कामं आणि सुनेसाठी वेगळे जेवण बनवणे. सुधाजींचे वय झाले होते, पण तरीही सुनेला कोणताही त्रास होऊ नये असा विचार करून ती सून आणि मुलाच्या सेवेत हजर राहायची. त्यांच्या गुडघ्यातही दुखत होते, तरीही सुधाजी सर्व कामं अतिशय कुशलतेने करत होत्या. माधवजी त्यांना घरच्या कामात मदत करायचे. बघता बघता 1.5-2 महिने उलटून गेले. सुधाजी आणि माधवजी यांचा नातवाचे लाड प्रेमाने आपला वेळ कसा गेला हे त्यांना समजू शकले नाही. हळूहळू मुलाला आजी आजोबांच्या हाताची ओळख झाली. ही गोष्ट सून गीताला खटकू लागली. काही दिवसांनी गीताची मोलकरीणही तिच्या गावावरून परतली. सुधाजींनी नकार देऊनही गीताने तिला हे सांगून बोलावले की आई, तुम्ही दिवसभर कामं करून मुलाला सांभाळून थकून जाता. एके दिवशी सुधाजी बाळाला चमच्याने दूध पाजत होत्या. त्यामुळे मुलाला थोडा खोकला आला आणि त्याला उलटी झाली. मग काय, गीताला सासूबाईंची खणखणीत निमित्त मिळाल्यासारखे वाटत होते. गीता आणि अमितने मुलाची सगळी जबाबदारी आयाला दिली. पण सुधाजींची ओढ त्या मुलावर जडली होती, म्हणूनच कधी कधी प्रेमापोटी त्या मुलाला उचलून घ्यायच्या. एके दिवशी मुलगा आणि सून दोघेही बाहेर गेले असताना मुलाला आयाकडे दिले. मुलगा सतत रडत होता. आयाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मुलाचे रडणे थांबत नव्हते. सुधाजींना आपल्या नातूचं रडणं बघवलं नाही आणि आयाच्या हातून बाळाला घेतले आणि अंगाई गीत गाऊन बाळाला शांत करू लागल्या. आजीचा स्पर्श झाल्यावर बाळ गप्प झाले आणि हसले. काही वेळाने मुलगा आणि सून परत आल्यावर आयाने त्या दोघांचे कान भरले. मॅडम, माझी गरज नसताना तुम्ही मला कामावर का ठेवलं? तुमचे सासू सासरे मला बाळाला हातही लावू देत नाहीत. त्यांनी माझ्याकडून बाळाला पटकन हिसकावून घेतले. आता मी तुमच्या घरात काम नाही करणार. पती पत्नी दोघांनीही सुधाजींना खरी खोटी सुनावली आणि आयाचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. सुधाजी आणि माधवजी यांनी अपमान सहन करत तसेच उभे राहिले. ते करूही काय शकत होते? नातवाच्या प्रेमापोटी मुलाचे घरही सोडून जायचे नव्हते त्यांना. सुधाजी खोलीत जाऊन रडू लागल्या. सून दुसऱ्याच्या कुटुंबातून आली, पण मुलगा तर आपलाच होता. आता मला लाज वाटते त्याला माझा मुलगा म्हणायला. आता परिस्थिती अशी झाली होती की दिवसभर बसून आया मुलाची काळजी घेऊ लागली आणि सून तिच्या आईला फोनवर बोलत बसायची आणि स्वयंपाकघरातील सर्व कामाची जबाबदारी सुधाजींवर पडली होती. आयाचे जेवणही सुधाजींनाच बनवावे लागायचे आणि माधवजींना त्यांच्या पत्नीची ही अवस्था पाहून मनातच खंत करायचे. एके दिवशी सून गीता तिच्या सासूला म्हणाली, आई, माझ्या काही मैत्रिणी बाळाला बघायला घरी येत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी काही चहा कॉफी नाश्ता वगैरेची व्यवस्था करा. संध्याकाळी सुनेच्या मैत्रिणी घरी आल्यावर सुधाजींनी त्यांना पूर्ण आदराने बसवलं. स्वतःच्या हाताने बनवलेला चविष्ट नाश्ता तयार करून खायला दिला आणि सगळ्यांचा नाश्ता चहा कॉफी झाल्यावर सुधाजी स्वयंपाकघरात जाऊन भांडी धुवू लागल्या. पण अचानक त्यांना जे ऐकू आले त्यावर त्यांच्या कानावर विश्वास बसेना. सुनेच्या मैत्रिणी तिला सांगत होत्या की गीता, तुला मोलकरीण तर खूप चांगली मिळाली आहे. इतकं स्वादिष्ट नाश्ता बनवते, किती पगार घेते? आमच्यासाठीही अशी मोलकरीण शोधून दे. हे ऐकून गीता हसली, पण तिच्याकडून एवढंही सांगितलं गेलं नाही की ही मोलकरीण नसून तिची सासू आहे. काही वेळाने सुधाजी हात धुवून आत आल्या आणि सोप्यावर जाऊन सर्वांसोबत बसल्या. सुनेच्या मैत्रिणी जरा दचकल्या होत्या, तर सविताजी म्हणाली, तुमच्या माहितीसाठी सांगते की मी मोलकरीण नाही, तर तुमच्या मैत्रिणीची सासू आहे. तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितले नाही म्हणून विचार केला की मीच तुम्हाला सांगू. सर्व मैत्रिणींना धक्का बसला आणि त्या गीताकडे आश्चर्याने पाहू लागल्या. सुधाजी म्हणाल्या, बेटी, घरात मोलकरीण ठेवणे हे तुमच्यासाठी स्टेटस सिम्बॉल आहे, हे मला मान्य आहे, पण स्वतःच्या सासूला मोलकरीण करार देणे हे कुठलं स्टेटस आहे? सुनेच्या भव्या उंचावल्या
त्यावेळी ती गप्प राहिली. मात्र तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर तिने वाद घातला. आई बाबांसाठी एक आश्चर्याची गोष्ट तर ही होती की त्यांच्या स्वतःच्या मुलालाही त्यांचा दृष्टिकोन समजू शकला नाही. आई, तुला एवढ्या छोट्या गोष्टीवरून पतंगड बनवायची काय गरज होती? अमित म्हणाला. तेव्हा माधवजी, जे आजपर्यंत मुलाच्या आसमुळे त्यांनी तोंड बंद ठेवले होते, पण आज त्यांचा संयम सुटला. एक छोटीशी गोष्ट, तुझ्या आईला इथे मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे आणि तुला ती एक छोटीशी गोष्ट वाटली? माफ कर बेटा, आजपर्यंत आम्ही सगळं शांतपणे सहन करत होतो, पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आता आम्ही दोघेही या घरात क्षणभरही थांबलो तर तो माझ्या पत्नीचा अपमान होईल. एवढं बोलून माधवजी आपल्या पत्नीसोबत सामान पॅक करू लागले. हेच विचार करून की नातवाचे प्रेम त्यांना थांबवू शकेल, त्याला दुरूनच पाहून ते निघून गेले. ज्या सुनेची त्यांनी इतके महिने सेवा केली, त्याच सुनेने त्यांना अपमानाचे बक्षीस देऊन त्यांच्या घरातून पाठवले आणि त्यांच्या स्वतःच्या मुलानेही त्यांना थांबवले नाही. माधवजी आणि सुधाजी पहिली ट्रेन पकडून घरी परत आले. दोघांनाही एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे वयाच्या या टप्प्यावर मुलांची त्यांना सर्वाधिक गरज असताना ते कसे जगणार. महिन्याचे भाडे याशिवाय दोघांकडे कमाईचे दुसरे साधन नव्हते आणि त्यांनी आपली सर्व जमापुंजी बचत आपल्या मुलाच्या शिक्षणावर आणि त्याच्या सेटलमेंटवर खर्च करून दिले. माधवजींच्या मनाला या गोष्टी अस्वस्थ करत होत्या. घरी पोचल्यावर बेल वाजवली. मानसी आणि विनय बाहेर येण्यापूर्वी मोनू बाहेर आला. आजी आजोबा आले. तुम्ही आम्हाला सोडून कुठे गेले होते? मानसीने दार उघडल्यावर दोघांनी मोनूला आपल्या मिठीत घेतले. दुसरीकडे मानसीच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि आश्चर्याचे भाव होते. तिला समजत नव्हते की काका काकू तर 6 महिन्यासाठी सांगून गेले होते, मग इतक्या लवकर परत कसे आले, तेही सर्व सामानासह. पण काही वेळातच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दोघांनाही संपूर्ण प्रकार समजले. काका काकू, हातपाय धुवून फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन येते. सगळ्यांचे डोळे पाणावले. जसं त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला. स्वतःचे घर मिळाल्याने सुधाजी समाधानी होत्या, पण माधवजींच्या मनात त्याच गोष्टी सतत घुमत होत्या. त्यांच्या खोलीत पाऊल ठेवताच त्यांना अचानक वेदना सुरू झाल्या. सुधाजी त्यांना सांभाळण्याच्या आधीच ते बेशुद्ध पडले होते. सुधाजींचा आवाज ऐकून मानसी आणि विनय धावत आले, पण तोपर्यंत माधवजी निर्जीव झाले होते. जणू सुधाजींवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मानसी आणि विनयने त्यांना कसे तरी सांभाळले. मुलाला सुनेला सांगितल्यावर ते दोघेही अंतविधी आटोपून निघून गेले. दोघांनीही आपल्या आईची कसलीही विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही, पण भाडेकरूंनी त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिली. हळूहळू वेळ जाऊ लागला आणि सुधाजी काहीतरी नॉर्मल व्हायला लागल्या. एके दिवशी मानसी आणि विनय यांचा मुलगा मोनू आजारी पडला आणि त्याला दिवसभर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सुधाजींना तसंही स्वयंपाक करण्याची आवड होती, तर मानसीच्या गैरहजेरीत टिफिनचं सगळं काम सांभाळून घेतले. सर्व ग्राहकांना त्यांचे जेवण खूप आवडले आणि वसतिगृहातील मुली तर त्यांचे जेवणाच्या वेड्या झाल्या होत्या. त्यावेळी सुधाजींना अचानक कळले की त्यांचे भाडेकरू विनय आणि मानसी यांनी आता त्यांचे घर विकत घेतले आहे आणि त्या दोघांचे तिथे त्यांचे हॉटेल उघडणार आहे. खरं तर त्यांनी हे घर 2 महिन्यापूर्वीच घेतले होते, पण काका गेल्यानंतर त्यांना काकूंना एकटे सोडायचे नव्हते. त्यासाठी गृहप्रवेश काही दिवस पुढे ढकलले. हे समजल्यानंतर सुधाजी भावुक झाल्या. मग स्वतःला सावरत त्या मानसीकडे गेल्या आणि तिचे अभिनंदन करत मिठी मारली. बेटा, माझी इतकीही काळजी घेऊ नका की मी तुम्हाला जाऊ देणार नाही. सुधाजींनी मानसीला खात्री दिली की त्या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि सर्व तयारी पूर्ण करून जड अंतकरणाने त्यांचा निरोप घेतला. पण आता सुधाजी पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या आणि भाड्यातून मिळणारे पैसेही बंद झाले होते. या वयात मी कसे जगणार? ज्या मुलावर सर्व जमापुंजी खर्च केली त्यानेच मला म्हातारपणात, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भविष्यात आपलं आयुष्य कसं असेल या विचारातच त्यांचं हृदय धडधडत होते. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडून बघितले तर वसतिगृहातील काही मुली बाहेर उभ्या होत्या. त्या सुधाजींकडे आल्या आणि टिफिन सर्व्हिससाठी विनंती करू लागल्या. आंटी, तुम्ही बनवलेले जेवण खूप स्वादिष्ट असतो, प्लीज टिफिन सर्व्हिस सुरू करा ना. हे ऐकून सुधाजी विचारात पडल्या.
आत येऊन पतीच्या फोटोसमोर उभ्या राहून म्हणाल्या, अहो, हे कसं शक्य आहे? या वयात नवीन काम कसे सुरू करायचे? पण पोटासाठी काम करायला काही हरकत नाही. विचार करता करता अचानक त्यांच्या डोळ्यात चमक आली. मनातल्या मनात त्यांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे ठरवून घेतले. मानसी आणि विनयचे घर थोड्याच अंतरावर होते. मानसीला फोन करून त्यांनी तिला त्यांच्या घरी भेटायला बोलवले आणि टिफिन सेवा सुरू करण्यासाठी मदत मागितली. फक्त 2 दिवसात मानसीच्या मदतीने सुधाजींनी त्यांचे काम सुरू केले आणि त्यांच्या मदतीसाठी 2 मुलींनाही कामावर ठेवले, ज्या दिवसभर इकडे तिकडे धावपळीचे काम सांभाळून घ्यायच्या. थोड्याच दिवसात त्यांची चांगली कमाई होऊ लागली. काही वसतिगृहातील मुलींना सुधाजी इतक्या आवडल्या की त्या त्यांच्या घरात भाड्याने राहू लागल्या. आता सुधाजींचा एकटेपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. एके दिवशी काही मुलींनी सुधाजींच्या जेवणाचे कौतुक करण्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि सुधाजींनी बनवलेल्या जेवणाची दूरवर चर्चा होऊ लागली. आता त्यांचे काम आणखीन वाढले आहे. दुसरीकडे त्यांच्या सुनेने व्हिडिओ पाहिल्यावर तिची अवस्था खराब झाली. तिला खूप मोठा झटका बसला. लगेच अमितला दाखवत ती म्हणाली, हे बघ, तुझ्या आईच्या जेवणाची पूर्ण देशात चर्चा होत आहे. किती कमवत असेल, बापरे बाप. तुझ्या नोकरीमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण झाले आहे. तुझ्या आईकडूनच काही मदत मागून घे. त्यांचं काम खूप छान चालू आहे. मग का नाही आपण त्यांच्याकडे जाऊन राहू? आणि तसंही तुझे वडील नाहीत आणि तुझ्या आईला देखील एकटेपणा वाटत असेल. हे सगळं बघून अमितच्या आश्चर्याची काही सीमाच उरली नाही. पत्नीचे ऐकून अमितने आईकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी दोघेही आपल्या मुलाला घेऊन सुधाजींच्या घरी पोहोचले. तिथले दृश्य पाहून सुनेचे डोळे उघडेच राहिले. जणू तिकडे जत्रा भरली होती. सगळीकडे गर्दी होती. मीडियावाले आईची मुलाखत घेत होते. हे पाहून दोघेही पती पत्नी थोडा वेळ बाजूला उभे राहिले. आज त्यांना स्वतःच्या घरात अपेक्षित वाटत होते. सुधाजींनी त्यांना आधीच पाहिलं होतं, पण तरीही तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले काम चालू ठेवले. गर्दी थोडी कमी झाल्यावर सून आणि मुलगा दोघेही सुधाजींकडे गेले आणि त्यांच्या पाया पडले. सुधाजींनी चेहऱ्यावर काही भाव न दाखवता त्यांना आशीर्वाद दिला. इतक्या दिवसांनी नातवाला पाहून त्याचे लाड केले आणि मग ती पुन्हा कामाला लागली. इतक्यात अमितने मागून हाक मारली, आई, आम्हाला माफ कर. आम्ही मोठी चूक केली. आजपासून आम्हाला फक्त तुझ्यासोबत राहायचे आहे. सुधाजी त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाल्या, ठीक आहे, पण मला तुमच्यासोबत राहायचं नाही. या म्हातारपणी मला कुणाच्या घरात मोलकरीण म्हणून नव्हे, तर सन्मानाने जगायचे आहे. आता हे सर्व लोक माझे कुटुंब आहेत, पण आई, या घरावर आमचाही काही हक्क आहे. सून गीता म्हणाली, तुझा हक्क त्याच दिवशी संपला होता, ज्या दिवशी मी आणि तुझे सासरे तुझे घर सोडून आलो होतो. दुरून आलात, भूक लागली असेल, काहीतरी खा आणि जा. प्रवासात तुमच्यासाठी टिफिन पण बांधून देते. असे म्हणत सुधाजी आपल्या कामात मग्न झाल्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचे भाव होते. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.